नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. येत्या 22 तारखेला रविवारी इयत्ता 8वी शिष्यवृत्तीची परीक्षा आहे. सर्वांनाच माझ्याकडून परीक्षेसाठी मनपूर्वक शुभेच्छा. 8वी शिष्यवृत्तीमधील 4 प्रश्न आहेत, त्याच्या संदर्भात आपल्याला चर्चा करायची आहे. एक प्रश्न आहे, एका चौरसाची बाजू 12 सेमी आहे. हा चौरस कर्णावर कापला तर तयार होणाऱ्या त्रिकोणापैकी एका त्रिकोणाची परिमिती किती? चौरस आहे ABCD. याची बाजू आहे 12 सेंटीमीटर. कर्णावर कापला, एडी बाजू ही असणार आहे 12 सेंटीमीटर. आणि कर्ण, चौरसाचा कर्ण बरोबर बाजू गुणिले वर्गमुळात 2, म्हणजे कर्ण झाला 12 वर्गमुळात 2. हा कर्ण झाला 12 वर्गमुळात 2. तर आपल्याला यापैकी तयार झालेला हा जो त्रिकोण आहे ABD, या त्रिकोणाची परिमिती काढायची आहे आपल्याला. त्रिकोणाची परिमिती म्हणजे काय? त्रिकोणाच्या तिन्ही बाजूच्या मापाची बेरीज, म्हणजे 12 अधिक 12 अधिक 12 वर्गमुळात 2. 12 अधिक 12 24 अधिक 12 वर्गमुळात 2. आता दोन्हीमध्ये सामायिक काय आहे? दोन्हीमध्ये सामायिक आहे 12. राहिलं कंसात 2 अधिक 12 बाहेर आलेला आहे, वर्गमुळात 2. 12 कंसात 2 अधिक वर्गमुळात 2, पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पुढील एक प्रश्न आहे, एका बैलगाडीच्या चाकाची त्रिज्या 70 सेमी आहे. 8.8 किमी इतके अंतर कापण्यासाठी 8.8 किमी इतके अंतर कापण्यासाठी गाडीच्या चाकाची किती फेरे होतील? बैलगाडीची त्रिज्या दिली, चाक आहे, या चाकाची त्रिज्या दिलेली आहे 70 सेंटीमीटर आणि हे अंतर कापायचं आहे 8.8 किमी. तर या चाक एका फेरीमध्ये, कोणतंही चाक एका फेरीमध्ये त्याच्या परिघा इतकं अंतर कापतं. त्यामुळे आधी या बैलगाडीच्या चाकाचं परिघ काढावं लागेल. त्यानंतर एक अंतराला भागलं की किती फेऱ्या होतील हे आपल्याला काढता येईल. सर्वप्रथम आपण एक समान आधी चाकाचं परिघ काढू. चाकाचे परिघ बरोबर 2πr, 2 गुणिले 22/7 गुणिले 70, 7 1 7 7 10 70, म्हणजे 22 दुरी 44 गुणिले 10 बरोबर 440 सेंटीमीटर. हे झालं चाकाचं परिघ. अंतर आहे 8.8 किलोमीटर. आता आपल्याला दोन्हीचे एक समान करावं लागतील, कारण चाकाचं परिघ दिलेलं आहे सेंटीमीटरमध्ये आणि अंतर दिलेलं आहे किलोमीटर, म्हणजेच 8.8 किलोमीटर बरोबर 8800 मीटर बरोबर 88,000 सेंटीमीटर. आता एकूण फेरे काढायचे आहेत आपल्याला. एकूण फेरे बरोबर अंतर भागिले परिघ. अंतर आहे 88,000 सेंटीमीटर भागिले 440. 0 0 कटले, 44 1 44, 44 2 88 बरोबर 200 फेरे होतील. पुढचा प्रश्न आहे, वर्तुळाचे क्षेत्रफळ त्याच्या त्रिज्येच्या वर्गाच्या समचलनात आहे. समचलनात बदलते, म्हणजे क्षेत्रफळाला आपण A घेऊ आणि त्रिज्या बरोबर R. काय दिलेलं आपल्याला? वर्तुळाचे क्षेत्रफळ A समचलन आहे, त्रिज्येचं वर्ग म्हणजे R². A आणि R² हे समचलनात आहेत. तर आपल्याला जर वर्तुळाचे क्षेत्रफळ 616 चौरस सेमी असेल तर वर्तुळाची त्रिज्या 14 सेमी असेल. तर आणि जर 42 सेमी त्रिज्या असलेल्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती? 2 घटक आहेत, एक A आहे, दुसरा आहे R. A आणि R. A दिलेला आहे 616, त्यावेळेस R आहे A आणि R², 14चा स्क्वेअर. आणि इकडं दिलेलं आहे काढायचा एरिया 42चा स्क्वेअर. इथं चलन आहे समचलनामध्ये गुणोत्तर किंवा भागाकार स्थिर असतो, म्हणजे 616 भागिले x बरोबर 14चा वर्ग 196 भागिले, आता 42चा वर्ग काढू. 42चा वर्ग करण्यासाठी 2चा वर्ग 0 4, 4चा वर्ग 16,
4 2 8, 8 2 16, 1764. तिरकस गुणाकार किंवा x बरोबर 616 गुणिले 1764 भागिले 196. 14नंच भागूया. 14 1 14, 14 56, 14 1 14, 14 2 28, 8 उरले, 84 झाले, 14 सख्ख 84, 14 1 14, 14 9 126. x बरोबर आलेला आहे 616 गुणिले 9 बरोबर 9 सख्ख 54ला 4 हातचे 5, 9 1 9, 5 14ला 4 हातचा 1, 9 सख्ख 54 55 बरोबर 5544 चौरस सेंटीमीटर. 5544 चौरस सेंटीमीटर क्रमांक 1. आता ह्या संकलनामधला एक शेवटचा प्रश्न आहे. एका अर्धवर्तुळाकृती बागेची त्रिज्या 420 मीटर आहे. त्या बागेवरती 5 पदरी तारेच्या कंपनासाठी 60 रुपये प्रति मीटर दराने तार घेतल्यास एकूण खर्च किती येईल? अशा प्रकारची एक बाग आहे अर्धवर्तुळाकृती आणि याची त्रिज्या दिलेली आहे 420. आता आपल्याला यात 5 पदरी कंपन आहे, म्हणजेच याच्या एक पदराला तार लागणार आहे त्याच्या परिघा इतकी. असं 5 पदरी म्हणजे परिघाच्या 5 पट. त्यामुळे आधी बागेची परिमिती काढायला लागेल. आता अर्धवर्तुळाची परिमिती सूत्र आहे पाय r अधिक 2r. पायची किंमत आहे 22/7 किंवा r कंसात r कॉमन काढलं पाय अधिक 2. पायची किंमत आहे 420 गुणिले कंसात 22/7 अधिक 2 बरोबर 420 गुणिले 7 1 7, 22 अधिक 14 म्हणजे आलं 420 गुणिले 36/7, 7 सख्ख 42, 0 हे 0, 6 7 36ला 6 3, 6 3 21, 2160 मीटर ही एका पदरासाठी लागणार आहे. आता आपल्याला 5 पदरी तार आणि त्याचा खर्च आहे प्रति मीटर 60 रुपये. म्हणजे एकूण खर्च काढण्यासाठी आपण काय करू शकतो? परिघ याला एकूण पदर यांनी गुणून पुन्हा त्याच्या किंमत प्रति मीटर यांचा जर गुणाकार केला तर आपल्याला एकूण खर्च मिळेल. परिघ आहे 2160 किंवा 2160 गुणिले एकूण पदर आहेत 5 गुणिले 60, 2160 गुणिले या दोन्हीचा गुणाकार 300 बरोबर 1 2 3 0, 3 संग 18 8 1, 3 1 3 आणि 1 4, 3 2 6, 6,48,000 रुपये खर्च येईल, जो की पर्याय क्रमांक 2 मध्ये दिलेला आहे. धन्यवाद. पुन्हा एकदा सर्वांना येत्या 22 तारखेला होणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी मनपूर्वक शुभेच्छा.